श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. इसवी सन 1967चा श्री रामानंद महाराजांचा जन्मोत्सव करून परत गेलेल्या मंडळींकडून पुढल्या वर्षी श्री महाराजांचा अमृत महोत्सव साजरा होणार असल्याचा प्रचार कानोकानी होत गेला. त्यामुळे सन 1967च्या गुरुपौर्णिमा उत्सवाला बहुसंख्येने मंडळी आली. या अमृत महोत्सवाविषयी जो तो चर्चा करताना दिसू लागला. श्री महाराज दरवर्षी पुण्यतिथी उत्सवाला गोंदवल्याला जातात, तेव्हा आपणही श्री महाराजांबरोबर या उत्सवास जावे असे वाटल्यावरून काही मंडळींनी श्री महाराजांना तसे विचारले. तेव्हा श्री महाराजांना फारच आनंद झाला. त्यांनी या मंडळींना साखरखेर्ड्याहून निघण्याचा दिवस सांगितला. त्याप्रमाणे ही काही स्त्री पुरुष मंडळी गोंदवल्याच्या उत्सवाला जाण्यासाठी मार्गशीर्ष पौर्णिमेला साखरखेर्ड्यास आली व श्री महाराजांबरोबर गोंदवल्याच्या पुण्यतिथी उत्सवाला जाण्यासाठी निघाली. विनायकराव सेवेसाठी श्री महाराजांबरोबर होते. तेही यात्रेत श्री महाराजांबरोबर प्रथमच गोंदवल्याला जाणार होते. गोंदवल्याला जाताना श्री महाराजांचा प्रवासाचा मार्ग ठरलेला असे. ते आधी जालन्याला जाऊन श्री रामदर्शन घेऊन तुळजापूरला जात, तेथे भवानी मातेचे दर्शन घेऊन पंढरपूरला येत, तेथे विठुरायाचे दर्शन घेऊन बाबूराव नगरकर यांच्या घरी महाराजांचा मुक्काम होई. तेथे दुसऱ्या दिवशी रामरायाला नैवेद्य करून ते गोंदवल्यास येत असत. यावेळी श्री महाराजांबरोबर 22-23 मंडळी या उत्सवास आली होती. श्री महाराजांनी साखरखेर्ड्याहून निघताना या सर्व मंडळींना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या म्हणजे प्रवासात व गोंदवल्याला सर्वांनी अखंड नामात राहण्याचा प्रयत्न करावा, उत्सवात सर्व प्रकारची सेवा करावी व तेथे कोणीही माझ्या पाया पडू नये. उत्सवास श्री महाराजांबरोबर गोंदवल्याला आलेली ही बहुतेक सर्वच मंडळी पहिल्यांदाच थोरल्या महाराजांच्या या पुण्यभूमीचं महाराजांसह दर्शन घेणार होती. त्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर प्रसन्नता होती व सर्वच अतिशय उत्साहित होते. बस स्थानकावर उतरून श्री महाराजांसह ही सर्व मंडळी आपापले सामान घेऊन मंदिर परिसराच्या प्रवेशद्वारातून आत आली. महाराजांनी या सर्वांना बत्ताशा घोड्याच्या समाधीजवळ असणाऱ्या बकुळीच्या झाडाजवळ सामान ठेवण्यास सांगितले. चपलाही तिथेच काढून ठेवल्या. श्री महाराज म्हणाले, इथे कितीही वेळ सामान राहिलं तरी आपलं सामान कुठेही जाणार नाही व सामानाला कोणी हातही लावणार नाही. मग म्हणाले, आता आपण असंच थोरल्या महाराजांच्या या समाधी मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेऊ आणि मनानेच श्री थोरल्या महाराजांना आम्ही आपल्या पुण्यतिथी महोत्सवासाठी आलो आहोत, तेव्हा आमच्याकडून सेवा करून घ्यावी व मुखात अखंड नाम असू द्यावे अशी त्यांना साष्टांग दंडवत करून प्रार्थना करू. श्री थोरले महाराज अत्यंत प्रेमाने व पूर्ण करुणा दृष्टीने आपल्याकडे पाहत आहेत व आपल्याला जवळ घेऊन आलात का बाळ असं म्हणून मस्तकावर कृपाहस्त ठेवीत आहेत अशी मनानेच कल्पना करावी. नंतर श्री महाराज आपणाला, बाळ कुठे उतरलात, पाणी वगैरे प्या व अखंड नामात असा बरं बाळ असा आशीर्वाद देतात असं समजून त्यांना प्रदक्षिणा घालून व पुन्हा नमस्कार करून आपण आपल्या खोलीकडे जाऊ. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनीच थोरल्या महाराजांचे दर्शन घेतले. नंतर श्री महाराज या सर्वांना घेऊन जालनेकरांच्या खोलीत आले. आईसाहेबांच्या मंदिराजवळ मागच्या बाजूला श्री रामानंद महाराजांनी ही खोली बांधून घेतली होती. श्री आनंदसागर महाराजांच्या पश्चात थोरल्या महाराजांच्या आज्ञेने जालना संस्थान श्री रामानंद महाराजांनीच सांभाळले म्हणून या खोलीला जालनेकरांची खोली म्हणूनच तेथील सर्व मंडळी म्हणत असत. तेथे सर्वांनी सामान ठेवल्यावर महाराज म्हणाले, आता आपण असंच जाऊन श्री रामानंद महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊया. श्री महाराज या सर्व मंडळींना घेऊन श्री रामानंद महाराजांच्या दर्शनास आले. ज्ञानगंगेच्या काठावर सुंदर असा घाट बांधलेला होता व तेथे श्री रामानंद महाराजांचं अत्यंत सुंदर असं समाधी मंदिर होतं. बाजूला खळखळून वाहणारा तो ज्ञानाचा ओढा, ती ज्ञानगंगा अखंड महाराजांचे गुणगान गात होती. काठावर सर्वत्र हिरवळ व मंदिराशेजारी एक अश्वत्थाचा वृक्ष, अत्यंत शांत व रमणीय असा तो सर्व परिसर होता. श्री महाराजांबरोबर सर्वांनी श्री रामानंद महाराजांचे दर्शन घेऊन मंदिराला 3 परिक्रमा केल्या व तेथे श्री महाराजांसमोर बसून एक माळ जप करून सर्व परत खोलीवर आले.
तेथून श्री महाराज थोरल्या व धाकट्या राममंदिरात रामरायाच्या दर्शनासाठी या सर्वांना घेऊन गेले. असो. साधक हो, श्री सद्गुरू रामरायाच्या चरणकमलावर परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांची वृत्ती कशी अखंड स्थिर झालेली होती हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.